सहलीला जायचं सहलीला. किरण आज लवकर उठलाच नाही, आम्ही त्याला किती वेळ उठवत उलटा चोर कोतवाल को दाटे असं. तुम्ही आता बघाल चोराच्या उलट्या बोंबा काय असतात. ओढायचं ते ओढायचं दुसऱ्याला खाली, नंतर त्याच्यावरच चढायचं. फर्स्ट टाइम पवनचक्की एवढं जवळ. डोंट बिलीव्ह की इतका मस्त सिनिक घाट आहे किंवा इतका मस्त सिनिक व्यू आहे इकडे. आय जस्ट शो. मंजिल की तलाश नहीं है दोस्तों, सफर का मजा लिया करो. मनामध्ये धाकधूक जोपर्यंत पोचत नाही तोपर्यंत कंटिन्युअसली चालूच आहे. गाडीने साथ सोडली नाही. तिचे शूज काढ तिकडे, सगळं ते तिथं खाली घाल पाय. झालं इथं चालू झालं. घरी पण असंच असतं, इथे आल्यावर पण अशीच आहे. हो मित्रांनो, पुन्हा एकदा या सगळ्या गेटअपमध्ये मला बघून आणि हा रोड हायवे बघून तुम्हाला वाटलंच असेल की आपण पुन्हा एकदा एका राईडवर निघालेलो आहोत. सो येस, आपण पुन्हा एकदा एका राईडवर निघालेलो आहोत. आणि ही जी राईड असणार आहे ती 4 ते 5 दिवसाची राईड आहे आपली कोकण साईडला. सो कोकणामध्ये आपण मालवण या ठिकाणी चाललेलो आहोत. आणि राईड यावेळेस ॲक्च्युली आजची जी राईड आहे ती ऑलमोस्ट खूप लेटच चालू केली आहे. 12:22 झाले आणि जस्ट आता हायवे टच केला आहे वारजेच्या इथे. गाडी फुल्ली लोडेड आहे. मी पुढे गेल्यानंतर थांबून तुम्हाला मी दाखवतो की काय काय आहे काय काय नाही आहे ते. सो 5 दिवसाचा हा प्लॅन आहे. सुट्टी काढून आपण एका स्पेशल ऑकेजनसाठी तिकडे चाललेलो आहोत. सो स्टे ट्यून एंडपर्यंत. डे वाईज मी अपडेट करत राहील. आणि सध्या रोड कंडिशन कशी आहे टुवर्ड्स मालवण, पुणे टू मालवण, किंवा कुठल्या पेट्रोल पंपावर पेट्रोल मिळतं आहे नाही मिळतं आहे, या सगळ्या खूप रिस्क घेऊन निघालो आहे. खूप मोठी रिस्क घेऊन निघालो आहे ॲक्च्युली खरं तर, की पेट्रोल मिळेल नाही मिळेल. देर आर लॉट ऑफ रील्स ऑन इंस्टाग्राम की इकडे पेट्रोल नाही मिळत आहे, सिंधुदुर्गमध्ये पेट्रोल नाही आहे, रत्नागिरीमध्ये पेट्रोल नाही आहे. सो लेट्स सी की पेट्रोल होपफुली मिळेल. कारण मी काही लोकल्स जे तिथले आहेत रिलेटिव्स त्यांना कॉल केला होता, पण ते बोलले की पेट्रोलचा असा तर इतकं तर काही तुटवडा अजूनपर्यंत नाही आहे, पेट्रोल मिळतं आहे. सो बघूया, लेट्स सी. प्रचंड ऊन आहे, भर दुपारी निघालो. आणि हा आपला कात्रजचा बोगदा फर्स्ट. होपफुली आपण पोचूयात, कदाचित संध्याकाळ होईल. 8 तास तरी दाखवतो इकडनं मालवण. सो 8 तासाचा प्रवास भर उन्हात. फिरायला जायचं नाही काय, सहलीला जायचं सहलीला जायचं सहलीला. सो फायनली आपण सहलीला निघालेलो आहोत. थोडंसं खेड शिवापूर वगैरे क्रॉस करून आपण पुढे आलो. आणि काय ना काहीतरी इथे झालेलं आहे. समथिंग हॅपन. त्यामुळे काय आलं, इथे प्रमाणाच्या बाहेर ट्रॅफिक जाम झालं आहे. अरे देवा, गुड. काय झालं नक्की काय कळायला तयार नाही. आओ, हे बॅरिकेशन केलं डायरेक्ट पोलिसांनी, बंद केलं मेन हायवेलाच. कशासाठी हे अजूनही समजलेलं नाही. आणि पूर्ण सर्व्हिस रोडनी ओके झाडं तोडतात. सो हायवेला यांचं झाडं तोडायची, आधीच झाडं कमी आहेत, त्यात हे लोक बापरे. निसर्गाचा ऱ्हास एकच. पुढची पिढी जगणार का नाही आपली, हे सगळं बघणार का नाही काय माहिती. पुण्यामध्ये तरी मेट्रोच्या कामामुळे तर भरपूर झाडं किंवा जे वृक्ष आहेत ते
तोडण्याचं काम अगदी जोरात चालू आहे. पण लोकांना किंवा सरकारला ॲक्च्युअलमध्ये कळत नाही आहे की जे झाडं ते तोडत आहेत तेवढ्याच प्रमाणामध्ये त्यांनी लावलीही पाहिजेत. हां, आश्वासनं देताना ते भरपूर आश्वासनं देतात की 5 झाडं तोडली तर 15 झाडं लावू, बट ॲक्च्युअलमध्ये ती लावल्या जात नाही आहे. आणि आता हेच गोष्ट हायवेला पण चालू झाली. विचार करण्यासारखी गोष्ट आहे दोस्तो. हाच जो हायवे रोडच्या दोन्ही साईडनी जर झाडं असतील तर किती सुंदर दिसेल. आणि तोच हायवे आत्ता असा ओसाड, झाडं नाही आहे जास्त, कसा दिसेल. लांब लांबपर्यंत झाडं नाही आहे, नुसतंच कॉन्क्रिटीकरण केलेलं आहे. विचार करण्यासारखी गोष्ट. सध्या तरी आपण एक फर्स्ट हॉल्ट घेतलेला आहे आणि तो घेतला आपण याच्यापाशी खंबाटकी बोगद्याच्या जस्ट अलीकडे थांबलो आपण. आणि आता खंबाटकीचा घाट क्रॉस करून आपण पलीकडे जाणार आहे. सो ऑलमोस्ट खंबाटकीपर्यंत येतोपर्यंतच 1:30 वाजला आहे. आपण निघालो होतो ऑलमोस्ट 12, 12:15 दरम्यान. सो 1.5 तासामध्ये इथे, आणि अजून कमीत कमी 6 ते 7 तास लागणार आहे आपल्याला पुढे जाण्यासाठी. सो बघूया, लवकरात लवकर पोचायचं आहे आपल्याला मालवणला. किती लवकर पोचतो ते चेक करूया. आणि जसं मी बोललेलो की सकाळी गाडी जी आहे ती पूर्ण लोडेड आहे. सो आय जस्ट शो यू की कशी आहे गाडी. सो ॲज यू कॅन सी हिअर इतकं सारं, थोडासा मेस आहे बट इतकं सारं सामान आत्ता पूर्ण गाडीवर लादलेलं आहे. सो सॅडल बॅग्स आहेत, थोडंसं पेट्रोल एक्स्ट्रा मी कॅरी केलं या बॅग्समध्ये. दोन्ही साईडला एक एक बॉटल आहे. सो 2 लिटर पेट्रोल आहे. बाकी आय थिंक सॅडल बॅग, टॉप बॉक्समध्ये पण बरंचसं सामान आहे. आणि हा सगळा मेस जो आहे हा सगळा अंजूच आहे. तो गरमी इतकी जास्त आहे की कंटिन्युअसली आम्ही नारळ पाणी किंवा नॉर्मल पाणी पितो आहे. आता जसं हे टिकटॅक आहे, तो काही ना काही गोळ्या किंवा चॉकलेट्स खातो. कारण एवढं उन्हाचं निघालं आणि इतकं ऊन प्रचंड आहे की घामाच्या धारा आहेत. लेट केलं उठायला. किरण आज लवकर उठलाच नाही. मी त्याला किती वेळा उठवत उलटा चोर कोतवाल को डाटे असं हो गया. मी सकाळी 4 वाजता उठलो होतो आणि 4 वाजता उठल्यानंतर मी हिला बोललो होतो की उठ आणि चल निघायचं आपल्याला. पण ही मॅडम झोपून राहिली. हिची झोप कंप्लीट झाली नाही, त्यामुळे आपण 11, 11:30 आणि 1 वाजता निघालो एवढा भर उन्हात. ओनली बिकॉज ऑफ यू. रात्री 1:30ला झोपलो, सकाळी 4:30ला पण उठलो. मी उठलो ना. तुला माहिती आहे मम्मी रस्त्यात कशी झोपते. सो चला पुढचा प्रवास सुरू करूया आणि निघूया लवकरात लवकर. सो मित्रांनो, आपण जे आहे आता सातारा ऑलमोस्ट क्रॉस करून कराडपर्यंत पोहोचतो आहे. सो कराडचा हा जो रोड आहे हा बऱ्याच ठिकाणी मध्ये मध्ये रोडचं काम चालू आहे. त्यामुळे बरेचसे डायव्हर्जन्स आहेत बऱ्याच ठिकाणी. जसं आता फॉर एक्झाम्पल इथे ॲज यू कॅन सी हिअर देर इज अ डायव्हर्जन. तो अजूनही रोडचं काम चालू आहे बऱ्याच ठिकाणी. त्यामुळे हा ऑलमोस्ट आत्ता माझा 4th, 5th डायव्हर्जन लागलं आहे कराडचा रोड जॉईन केल्यापासून, सातारा टू कराड. आणि अजून खूप लांबपर्यंत आहेच आहे. तो सकाळी आपण ब्रेकफास्ट केला होता. मी ॲक्च्युली खिचडी खाल्ली होती आणि अंजुनी आय थिंक पोहे घरीच असताना. आणि त्यावरच आहे अजूनपर्यंत. दुपारीचे आता 3 वाजत आले. सो लवकरात लवकर काही ना काहीतरी पेटपूजा करायला पाहिजे. A few moments later. सो मित्रांनो, आता सध्या तरी आपण कराडच्याच रोडवर हॉटेल शिवनेरी ढाबा म्हणून एक हॉटेल आहे. सो त्या हॉटेलला आपण आता सध्या जस्ट जेवायला बसलो. आणि जेवण खरंच खूप सुंदर आहे, मस्त आहे. प्युअर व्हेज रेस्टॉरंट ॲक्च्युली. आणि आपण फक्त दाल खिचडी आणि मसाला वापर एकदम हलका फुलका आहार आपण घेतो, जेणेकरून आपण पुढे ट्रॅव्हल करणार आहोत. सो कशी वाटली अंजू तुला? टेस्ट कशी वाटली? टेस्ट छान एकदम. दाल खिचडी पण घरी करतो तशीच आहे, जसं हॉटेलमध्ये मिळतं. सोडा वगैरे मागवली तशी बिलकुल नाही. आणि हॉटेलचा ॲम्बियन्स पण चांगला आहे. हॉटेल प्लस बँक्वेट प्लस फूड मॉल तिन्ही गोष्टी आहेत ॲक्च्युली. सो पार्किंगसाठी स्पेस आहे खूप चांगली. त्यानंतर मुलांना खेळण्यासाठी स्पेस आहे बाहेरच्या साईडला. सो गुड रेस्टॉरंट.
मित्रांनो तुम्ही बघू शकता जसं मी बोललो होतो की पुढे आभाळ आल्यासारखं वाटतं आहे आणि कदाचित क्लायमेट चेंज होईल. सो यू कॅन सी हिअर मस्त पाऊस पडायला सुरुवात झाली. सॉरी मस्त असा पाऊस पडतो आहे. क्लायमेट चेंज झाल्यामुळे जे मगाशी इतकं जास्त गरम होत होतं ते आता पूर्णपणे चेंज होऊन थंड वारा यायला सुरुवात झाली. मस्त वाटतं एकदम गार गार वारं आहे. पण आता थोडासा टास्क वाढला आहे आपला कारण रेनकोट घालायचा आहे काढायचा आहे घालायचा आहे काढायचा आहे कारण आता माहिती नाही हा अवकाळी आलेला पाऊस आहे. सो माहिती नाही हा किती वेळ आहे. पडला आता 2 तास पडेल, अर्धा तास पडेल, अजून 4-5 तास पडेल. पण आपल्याला पुढे वेळेच्या आत मालवणला पोचायचं. सो ऑलमोस्ट अजून 4 ते 5 तासाचा प्रवास दाखवतो. रोड माहिती नाही आहे त्यामुळे लवकरात लवकर आपण आणि आत्ताशी आपण कराडमध्ये सो लवकरात लवकर पोचायचं बघूया. रेनकोट दोघांनी कॅरी केलेत सो रेनकोट घालूनच पुढे निघू. पण आता गाडी सावकाश चालवायला लागेल आपल्याला. विकेट कसं गार वारा येतोय ना आता गार वारा येतोय पण तेवढी गरमी पण होती. हीट वाफा निघतात बघितलं जमिनीतून. ते काका बोलले हा पाऊस जास्ती वेळ नसणार आहे, थोड्या वेळ थांबा आणि मग पुढे जावा. काय करते? पडली असती ना मी काय करायला नाहीये. अरे मग तू माझी दे ना तू काय अरे नाही जास्त नाही. तुम्ही आता बघाल जोराच्या उलट्या बोंबा काय असतात. ओढायचं ते ओढायचं दुसऱ्याला खाली नंतर त्याच्यावरच चढायचं. कराडमध्ये आल्यानंतर एक मॅकडी लागेल तुम्हाला लेफ्ट हँड साईडला कराडमध्ये. त्या मॅकडॉनल्ड्सपासूनच आपल्याला लेफ्टमध्ये सर्व्हिस रोडला टर्न करायचं आहे. कारण मालवणला जर तुम्हाला जायचं असेल तर कराड मार्गे जो एक फाटा तुम्हाला टुवर्ड्स कोकण बेल्टमध्ये घेऊन जो जातो तो कराडमध्ये स्ट्रेट जात असताना एक टोल नाका क्रॉस केल्यानंतर पुढे जाऊन जे मॅकडी लागतं त्या मॅकडीच्या नंतर लगेचच तुम्हाला सर्व्हिस रोड घ्यायचा आहे. खाली गोकुळ लॉज म्हणून आहे आणि गोकुळ लॉजपासूनच आतमध्ये हा एक भुयारी मार्ग आहे जो राईट हँड साईडने आतमध्ये तुम्हाला नेतो. जवळपास रत्नागिरी 135 किलोमीटर दाखवतो आहे, गणपतीपुळे 156 किलोमीटर, मलकापूर 53, कोकरूड, उडाळे. सो मी सुद्धा फर्स्ट टाईमच या रोडनी चाललो आहे. तो लेट सी बघूया, एक्सपिरियन्स घेऊया की रोड कसा आहे, रोड कंडिशन्स कशा आहेत, सिनिक रूट आहे नाही आहे. आत्तापर्यंतचा रोड तरी ओके होता, चांगला होता. इथून पुढचा प्रवास लेट सी. एक खरं आहे नवीन नवीन रोडनी जाणं एक चॅलेंजिंग असतं कारण आपल्याला माहिती नसतं इन फ्युचर पुढे काय होणार आहे आणि आपण ते फेस करत असतो. होपफुली ऑल वेंट वेल. सो ॲक्च्युली हे गावातले रोड बहुतेक नुकतेच बनले आहेत त्याच्यामुळे रोडच्या कडेने पूर्ण माती आहे, मध्ये पण माती आहे, थोडी थोडी वाळूचे छोटे छोटे कण आहेत. ते त्या ट्रकच्या टायरमध्ये अडकून फोर्सनी असे रिटर्न मागच्या गाडीवर उडतात. तो लवकरात लवकर याला पहिले क्रॉस करूया. आतमधलं ज्या रोडने आपण चाललो आहे किती सुंदर नजारा आहे हा. सगळ्या पवनचक्क्या दिसतात इकडे या साईडला. तिकडनं सनराईज असं छोट्याशा ह्याच्यातनं बाहेर आलेत आणि इतकं मस्त व्ह्यू दिसतोय ना. क्लायमेट इतकं मस्त झालं आहे सध्या. इट्स रिअली व्हेरी व्हेरी ब्युटिफुल. आणि रोड पण नुकताच बनला त्यामुळे इतका सुंदर आणि मक्खन रोड आहे ना. मस्त मस्त मजा येते गाडी चालवायला. आणि इथे थोडासा ॲक्सिडेंट झालेला दिसतोय खतरनाक वाला.
सो कोकरूड मलकापूर रोड आहे हा ॲक्च्युली मलकापूरला जातो हा रोड. सो मित्रांनो आय थिंक हा रोड जो आहे तो अनुस्कुरा घाटातनं जातो आहे होपफुली. आणि रोड खरंच खूप ब्युटिफुल सिनिक आहे. जागोजागी शेती आहे, भरपूर ठिकाणी ग्रीनरी आहे अजूनही. खेडेगावं आहेत आणि फार अशी जुनी घरं आहेत, म्हणजे जुनी घरं खेडेगावांमधली. सो खूपच मस्त वाटत होतं, खूपच मस्त वाटतं या रूटनी जाताना. तुरुकवाडी नावाने एक गाव आहे, त्या गावामध्ये आत्ता आहोत. टाईम झाला आहे ऑलमोस्ट 5:15. राईटलाही विंडमिल्स आहेत, लेफ्टलाही विंडमिल्स आहेत. तिकडे तर केवढं आहेत बापरे. मी फर्स्ट टाईम पवनचक्की एवढ्या जवळनं बघतोय. तू बघितली आहे कधी विंडमिल एवढ्या जवळनं? हां, तो अंजूनही पण नाही बघितलेली, मीही नाही बघितली. मी फर्स्ट टाईम बघतोय. ती ह्यूज आहे ती. हो, केवढी ह्यूज आहे ती. हा ना, खूप मोठा पंख आहे बाप रे. आणि तो एवढ्या फोर्सने फिरतोय, म्हणजे वाऱ्याचा फोर्स किती असेल बघ ना. नाईस मस्त व्ह्यू आहे. वाव. पावसाळ्यात अजून भारी वाटेल. सो मित्रांनो मस्ट रेकमेंडेड आहे हा रूट. नक्की या रूटनी व्हिजिट करा जर तुम्ही मालवण साईडला जात असाल, कोकण साईडला जात असाल कुठेही. आणि खरंच सांगतो मित्रांनो, आपल्या पुण्यातल्या आणि मुंबईतल्या गरमीपासनं जर तुम्हाला सुटका हवे असेल, मुक्तता हवी असेल ना, कोकण इज दी बेस्ट ऑप्शन. म्हणजे आत्ता सध्या तरी कोकणामध्ये गेले 2-3 दिवस थोडासा पाऊस पडला, त्यामुळे क्लायमेट चेंजेस होत आहेत किंवा आत्ताही क्लायमेट चेंज आहे. आत्ता सध्या तरी मी असं बोलेल की मस्त क्लायमेट आहे, अजिबात गरमी नाही आहे, काय नाही आहे. आता लेट्स सी, उद्या कळेल ॲक्च्युअलमध्ये कोकणातली गरमी. 1 hour later. सो मित्रांनो, आपण आजच्या दिवसातला हा 3rd स्टॉप घेतला आहे अनुस्कुरा घाटाच्या इकडे. आणि यू वोंट बिलीव्ह की इतका मस्त सिनिक घाट आहे किंवा इतका मस्त सिनिक व्ह्यू आहे इकडे. आय जस्ट शो यू. लवकरात लवकर निघूया, कारण आपल्याला अजून बरंच पुढे जायचं आहे. आणि अनुस्कुरा घाटचा जो सेक्शन आहे तो आपण लवकरात लवकर, उजेड आहे तोच क्रॉस करून घेऊया. A few moments later. एवढी जास्ती CNGसाठी लाईन आहे. पंपापासून हे पूर्ण लाईन CNGसाठी आहे. 1 eternity later. मित्रांनो, आत्ता वाजलेत ऑलमोस्ट 7:30 आणि जसं तुम्ही बघताय की अंधार पडलेला आहे. राजापूर रोडवर आहे मी. राजापूर आय थिंक इथनं रेल्वे स्टेशन एक 3-3.5 किलोमीटरच्या डिस्टन्सवर राजापूर रेल्वे स्टेशन आहे. आणि हा रोड माझ्यासाठी खूपच नवीन आणि अनोळखा रोड आहे, त्यामुळे थोडीफार काळोखे स्ट्रीट लॅम्प्स नाही आहेत. ॲटलिस्ट आपले फॉग लॅम्प्स तेवढे केपेबल आहेत. रोड क्लिअर दिसतात, त्यामुळे एवढं काही वाटत नाही आहे. बट नवीन रूट आहे, नवीन रोड आहे आणि माझ्यासाठी अनोळखी रोड आहे.
सो थोडीफार भीती वाटते की काय आहे पुढे, कसं असेल, काय असेल, व्यवस्थित आहे का नाही किंवा काय. तर थोडं मनामध्ये धाकधूक जोपर्यंत पोचत नाही तोपर्यंत कंटिन्युअसली चालूच आहे. पण आधेमध्ये बरेचसे गाव बघायला मिळत आहेत, काही गाड्या आधेमध्ये क्रॉस करत आहेत. सो एकदम पण अशी खूपच आउटसाईडला आल्यासारखं वाटत नाही आहे. व्यवस्थित आहे रोड, काय प्रॉब्लेम नाही आहे तसं. बट आपल्या आयुष्याचं पण तसंच असतं, पुढे काय वाढून ठेवलं हे आपल्याला माहिती नसतं आणि आपलं काम फक्त एवढंच असतं की त्या मार्गावर चालत जायचं, फळ काही मिळो, कर्म करत जायचं. सो तसंच काहीतरी रिलेट आहे इथे की डेस्टिनेशन आहे, एका डेस्टिनेशनला पोचायचं आहे, माहिती नाही पुढे काय वाढून ठेवलं आहे, फक्त जायचं काम करत राहायचं. सो नवीन नवीन काही ना काहीतरी अनुभव येत असतात, नवीन नवीन काही ना काहीतरी शिकायला मिळत असतं. सो मित्रांनो, राजापूर मार्गे येता आपण पुढे येऊन एक हायवेला टच केलं. मला अजूनही माहिती नाही आहे की तो कुठला हायवे किंवा काय. हा तो हायवे ॲक्च्युली, या हायवेला आपण टच झालो. तो म्हणजे बऱ्याच अलीकडे मी ॲक्च्युली टच झालो. तिथून पुढे मी बऱ्यापैकी पुढे आलो आत्ता. आणि तेरेले गावामध्ये, तेरेले नावाचं एक गाव आहे. त्या गावामध्ये हा पेट्रोल पंप आहे हायवेने जातानाच. सो त्या पेट्रोल पंपावर जस्ट फ्रेशन अप व्हायला म्हणून आपण थांबलो आहे. आणि तुम्ही बघू शकता की ही जी लाईन आहे ही अजूनही इथेसुद्धा ही लाईन इतकी मोठी आहे इकडनं तिथपर्यंत. आणि पूर्ण तसा रोड तिकडे, इवन तिकडे थोडंसं ब्लिंक करतं आहे, तिकडे पूर्ण कार्सची लाईन लागलेली आहे. सो ॲक्च्युअलमध्ये CNGला इथे प्रॉब्लेम आहे खरंच. गाडीने साथ सोडली नाही. मी तिची काळजी घेतली आहे, त्यामुळे तिने आज माझी काळजी घेतली आहे. तो अजून एक तास दीड तासाचा प्रवास बाकी आहे. दीड तासामध्ये आपण आपल्या डेस्टिनेशनला पोचूया, विच इज ॲक्वेलिना रिसॉर्ट. 1 hour later. सो मित्रांनो, फायनली आपण ऑलमोस्ट 10:15 वाजता पोचलो आहे ॲक्वेलिना रिसॉर्टला, जे आपलं जिथे आपण बुकिंग केलं होतं. फाल्कनला मी आत्ता ऑलमोस्ट पार्क केलं आहे. रिसॉर्ट ऑलमोस्ट फुल दिसतं आहे कारण पार्किंग फुल आहे रिसॉर्टचं. आणि सेकंडरी आय जस्ट शो यू द रिसॉर्ट आणि माझी रूम. सो हा एंट्रन्स आहे, या साईडला पण पार्किंग, इकडे मेन रोड आहे आणि हा असा एंट्रन्स दिसतो. इकडेच आपली बाईक पार्क आहे. तो रिसॉर्ट आहे चांगलं 3 स्टारच्या नावाने. एंटर केलेच नाव आहे ॲक्वेलिना आतिथ्य देवता वसुंधरा. आणि हा एंट्रन्स आहे. सो दिस इज द मेन रिसेप्शन. या साईडला जे आहे त्यांचं रेस्टॉरंट आहे इकडे. आत्ता थोडासा लेट झाला त्यामुळे रेस्टॉरंट ऑलमोस्ट क्लोज्ड आहे. आणि या साईडला खालच्या साईडला रूम्स आहेत, प्लस वरती पण रूम्स आहेत काही. सो मी जे आहे फर्स्ट ऑफ ऑल तुम्हाला रूममध्ये घेऊन जातो आपल्या. आणि लगेज वगैरे तर सगळं ऑलरेडी खाली गेलेलं आहे. खूप म्हणजे सकाळी आपण किती वाजता निघालो होतो? ऑलमोस्ट एक 10-10:30ला आपण सकाळी 10-10:30-11ला निघालो होतो. आणि ऑलमोस्ट आत्ता 10 वाजून 10 मिनटं, 10 वाजून 17 मिनटं झाले. सो इट टूक ऑलमोस्ट 10 hours, बरोबर ना? 10 ते 10 12 तास झालेत. आणि इफ यू कॅन सी हिअर, ही आपली रूम आहे 101. सो दिस इज अ रूम. आतमध्ये एंटर केल्यानंतर आता थोडासा मेस आहे कारण मी आत्ता जास्त सगळं सामान आणलं. या साईडला लगेचच वॉशरूम्स आहेत. दिस इज अ स्पेशियस वन ॲक्च्युअलमध्ये. मस्त आहे वॉशरूम, स्पेशियस आहे. सो दिस इज अवर रूम. इकडे थोडंसं स्टफ पडलेलं आहे सगळं. नाईस कोझी, आरामात AC वगैरे. आणि आय जस्ट शो यू रात्री कसं दिसतं आहे. आणि तेच मी तुम्हाला एकदा मॉर्निंगमध्ये पण दाखवतो की कसं दिसतं आहे. सो मॉस्किटोजसाठी ऑलरेडी अजून एक लेअर आहे, ही काचेची एक लेअर होती. म्हणजे कोणत्या साईडला ओपन होतं रे का? हां जरा ठीक. सो ही बाल्कनी आहे.
म्हणजे इकडे लाईट असेल ना. सो दिस इज अ बाल्कनी आणि डायरेक्टली ग्राउंड फ्लोअरला आहे आपली रूम जी आहे ती ग्राउंड फ्लोअरला आहे आणि दिस इज अ पूल. सो डायरेक्टली समोरच्या साईडला आपल्याला पूल दिसतो इकडे. हा पूल आहे छोटासा. या साईडला तेच रेस्टॉरंट. सेम वरच्या साईडला काही रूम्स आहेत. या साईडला पण काही रूम्स आहेत आणि इकडे फेसिंग जे आहे डायरेक्टली सी आहे समोरच्या साईडला. हे गार्डन आहे. या गार्डनच्या पलीकडच्या साईडला डायरेक्टली सी व्ह्यू आहे. सो तो मॉर्निंगला आपण बघूया. सो दिस इज अवर रूम आणि फायनली पोचलो आहे. खूप दमलो आहे. मेन म्हणजे 12 तास गाडी चालवून खरंच खूप दमायला झालं आहे. हे खूप आतमध्ये आहे ॲक्च्युली. खूप आत आहे. बट वर्थ इट आहे. सो मित्रांनो अशी आहे आपली रूम. मस्त. ते शूज काढ तिकडे सगळं ते Yes. खाली घाल पाय. झालं इथं चालू झालं. घरी पण असंच असतं. इथे आल्यावर पण अशीच आहे. नो चेंज. सो असा होता हा आजचा दिवस, आजचा प्रवास. आणि मध्ये बऱ्याच वेळ मी ऑन नाही करू शकलो कॅमेरा, ओन्ली बिकॉज की थोडासा पाऊस होता. सो पावसामुळे कॅमेरा ऑन नाही करता आला. पावसामुळे ॲक्च्युली कॅमेरा ऑन नाही करता आला. सो खूप आतमध्ये असं जंगलातनं जात फायनली आपण रिसॉर्टला पोचलो. सो ही जर्नी आणि हा प्रवास तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून, लाईक करून, शेअर करून, चॅनलला सबस्क्राईब करून कळवा. तोपर्यंत टेक केअर. बाय बाय.